नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आपण सुरू करत आहोत एक 7 दिवसांची भक्तिमय व्हिडिओ सिरीज. ही सिरीज केवळ कथा ऐकण्यासाठी नाही तर आपल्या मनाला शांतता देण्यासाठी, जीवनाला दिशा देण्यासाठी आणि श्रद्धेला बळ देण्यासाठी आहे. या सिरीजमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे जीवन, त्यांचे विचार, त्यांचे चमत्कार आणि आपल्या रोजच्या जीवनाशी त्यांचा असलेला संबंध हे सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. आजचा भाग पूर्ण लक्ष देऊन ऐका. कदाचित यामधून एखादं वाक्य, एखादी कथा तुमचं मन हलकं करेल. आज आपण एका अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करणार आहोत. अक्कलकोट आणि श्री स्वामी समर्थांचा सहवास. अक्कलकोट हे फक्त एक गाव नाही तर भक्तीच्या जगातले एक आध्यात्मिक तीर्थक्षेत्र आहे. इथं पावलं ठेवताना आपण फक्त मंदिरं पाहत नाही तर हजारो भक्तांच्या श्रद्धा आणि विश्वासाचा अनुभव घेतो. स्वामी समर्थांनी या गावात वास्तव्य केले आणि भक्तांमध्ये असलेली आस्था, प्रेम, सेवा आणि करुणा या सर्वांना जिवंत केले. आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थांचा सहवास कसा होता, भक्तांशी त्यांचे नाते कसे दृढ होते आणि अक्कलकोटच्या पवित्र वातावरणामध्ये त्यांच्या शिकवणीचा कसा प्रभाव टाकला. हा प्रवास तुमच्या मनाला शांती, श्रद्धा आणि आस्था देईल. चला तर मग विश्वास आणि भक्तिभावाने या सुंदर आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करूया. आपण आता अक्कलकोटच्या पवित्र भूमीवर अल्पवेळातच पण मनानं प्रवेश करणार आहोत. अक्कलकोट फक्त एक भौगोलिक स्थळ नाही तर ती एक आध्यात्मिक ओळख आहे. जिथं पावलं टाकता येतात तिथे हजारो भक्तांच्या श्रद्धा, प्रेम आणि आस्था फुलत असतात. जगभरातून लोक येतात. साधक, भक्त, शांती शोधणारे लोक, ज्यांना फक्त जीवनातील मार्गदर्शन आणि शांतीची अनुभूती हवी असते. अक्कलकोटचे वातावरण इतके शांत आणि पवित्र आहे की येथे पाऊल ठेवताना मन आपोआप स्थिरतेची अनुभूती घेते. स्वामी समर्थांनी या गावात वास्तव्य केले आणि त्यांचा प्रत्येक पाऊस, प्रत्येक दिवा, प्रत्येक मंदिराचा शिल्प या गावाच्या भक्ताला जिवंत करतो. अक्कलकोटमध्ये पसरलेली धार्मिक ऊर्जा इतकी प्रबळ आहे की भक्तांच्या मनातील श्रद्धा, आस्था आणि विश्वास अधिक दृढ होतो. या गावात आपण फक्त भौतिक वस्तू पाहत नाही तर एका आध्यात्मिक अनुभवाला देखील स्पर्श करत असतो. स्वामी समर्थांच्या उपस्थितीमुळे ज्या ठिकाणी ते एक पाऊल टाकत तेथे भक्तांच्या जीवनात नवी आशा निर्माण झाली. अक्कलकोटचे मंदिर आणि त्याचा परिसर फक्त वास्तू नाहीत, ते भक्तांच्या हृदयातील श्रद्धा, त्यांचा आस्थासागर दर्शवतात. जेव्हा आपण अक्कलकोटमध्ये चालतो आपल्याला लक्षात येते येथे वेळ आणि जीवन एक वेगळा गती घेतात. साधेपणा, शांती आणि भक्तीची एक जादुई अनुभूती सर्वत्र पसरलेली आहे. स्वामी समर्थांच्या उपस्थितीमुळे भक्तांचे मन गूढ आणि शक्तिशाली बनते. ते नेहमी म्हणायचे, जेव्हा मन शांत असते तेव्हा देवाची कृपा सर्वत्र पसरते. अक्कलकोटमध्ये दिवसा आणि रात्र, सकाळी पूजा, संध्याकाळी आरती, भक्तांच्या भक्तिपूर्ण गाण्यांचा आवाज सर्वत्र घुमतो आणि वातावरण पूर्णपणे भक्तिमय बनतो. अक्कलकोटमध्ये प्रत्येक कोपरा, प्रत्येक मंदिर सिर्फ दृष्टीनं दिसत नाही तर ते आपल्याला अध्यात्माची अनुभूती देतात. इथं पावलं टाकताना स्वामी समर्थांच्या जीवनाचा एक अंश आपण अनुभवतो. भक्तांचे प्रेम, सेवा आणि करुणा हे सर्व या गावात एकत्र मिसळून एक अद्भुत आध्यात्मिक वातावरण तयार करतात. आपण आज पाहणार आहोत की स्वामी समर्थांचा सहवास अक्कलकोटमध्ये कसा होता. भक्तांसोबत त्यांनी जीवनातल्या प्रत्येक संकटावर कसा प्रकाश टाकला आणि त्यांच्या शिकवणीचा प्रभाव कसा अनुभवायला मिळतो. अक्कलकोट हे गाव फक्त ऐतिहासिक स्थळ नाही तर श्रद्धा आणि विश्वासाचं प्रतीक आहे. ज्यांनी येथे एकदा पाऊल टाकले ते त्यांच्या जीवनात शांती, धैर्य आणि आध्यात्मिक उन्नती अनुभवतात. या गावात चालताना आपण फक्त भौतिक जगात नाही तर स्वामी समर्थांच्या भक्तिप्रवासी मार्गावर चालत आहोत. चला तर मग या पवित्र अनुभवात डोकूया आणि पाहूया स्वामी समर्थांचा अक्कलकोटमधला सहवास कसा होता आणि भक्तांच्या जीवनावर त्याचा कसा अद्भुत परिणाम झाला. आता आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ यांनी अक्कलकोटमध्ये आपले वास्तव्य कसे केले. स्वामी समर्थ हे साधे परंतु प्रभावी जीवन जगणारे संत होते.
ते केवळ स्वतःसाठी नव्हे तर भक्तांसाठी एक मार्गदर्शक, आधार आणि प्रेरणेचे स्रोत होते. अक्कलकोटमध्ये ते दिवसा आणि रात्री भक्तांच्या सेवा, उपदेश आणि मार्गदर्शनासाठी उपस्थित असायचे. त्यांचे वास्तव्य म्हणजे फक्त एका ठिकाणी राहणे नव्हते, तर भक्तांच्या जीवनातील संकटे दूर करण्याचे आणि श्रद्धा वाढवण्याचे केंद्र होते. स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये अनेक भक्तांना भेट दिली, त्यांच्या जीवनातील अडचणी समजून घेतल्या आणि योग्य ते मार्गदर्शन केले. त्यांचा प्रत्येक दिवस भक्तांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असे. काही उदाहरणे पाहूया. सकाळी दर्शन आणि उपदेश. भक्त येत, त्यांना नवे मार्गदर्शन मिळत. स्वामी समर्थ म्हणायचे, मन शांत ठेवा, श्रद्धा ठेवा, प्रयत्न करा, उरलेलं मी पाहीन. भक्तांच्या समस्या सोडवणे. आजार, गरिबी, नैराश्य हे सर्व स्वामी समर्थांच्या सहवासात हलक्या होत गेले. भक्तांचे मन स्थिर झाले, आत्मविश्वास वाढला आणि विश्वास दृढ झाला. चांगल्या संस्काराची शिकवण. स्वामी समर्थ केवळ संकटे दूर करत नव्हते, तर भक्तांच्या जीवनात धैर्य, संयम आणि नम्रता ठेवायला शिकवत होते. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा वास्तवाचा काळ म्हणजे एक भक्तिपूर्ण शांती, सेवा आणि आध्यात्मिक उन्नतीचा काळ होता. ते नेहमी म्हणायचे, भक्तांचे दुःख म्हणजे माझे दुःख, भक्तांचे समाधान म्हणजे माझा आनंद. स्वामी समर्थांचे वास्तव्य फक्त भौतिक उपस्थितीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्या चांगल्या विचारांनी आणि मार्गदर्शनाने भक्तांच्या जीवनात अमिट प्रभाव निर्माण केला. अक्कलकोटमधील वातावरण तेव्हा इतके शांत, भक्तिमय आणि प्रेरणादायी होते की कोणत्याही भक्ताच्या हृदयात विश्वास आणि श्रद्धा वाढायची. या वास्तव्यामुळेच अक्कलकोट हे आजही भक्तांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. स्वामी समर्थांच्या उपस्थितीमुळे भक्तांना एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव मिळाला, जो फक्त दर्शनाने नाही तर त्यांच्या शिकवणीनेही जीवनभर राहतो. त्यांचे वास्तव्य हे एक अविस्मरणीय उदाहरण आहे की संपूर्ण जीवन भक्तांसाठी आणि सेवेसाठी कसे समर्पित केले जाऊ शकते. अक्कलकोटमधला स्वामी समर्थांचा वास्तव काळ आपल्याला शिकवतो, श्रद्धा ठेवा, भक्तांसाठी वेळ द्या, धैर्य, संयम आणि सेवा यांची कदर करा. आणि हे सर्व आपल्या जीवनात उतरल्यास आपण ही भक्ती, शांती आणि आध्यात्मिक उन्नती अनुभवू शकतो. आता आपण पाहणार आहोत काही अद्भुत कथा, ज्या दाखवतात की श्री स्वामी समर्थ कशा प्रकारे भक्तांच्या जीवनात आशा, श्रद्धा आणि परिवर्तन आणत होते. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा सहवास हा फक्त दर्शनापुरता मर्यादित नव्हता. ते भक्तांच्या जीवनातील प्रत्येक संकटात सहभागी होत असे, त्यांना मार्गदर्शन करत आणि त्यांच्या मनात विश्वासाची ज्योत पेटवत असे. पहिली कथा, आर्थिक संकटातून मुक्ती. एक गरीब भक्त अक्कलकोटमध्ये आला. त्याचे घर गरीब आणि त्याच्या घरात अन्नाची कमतरता होती. कर्जाने त्याचे जीवन भारवलेले होते. तो मनात म्हणाला, स्वामी समर्थ, मला या संकटातून वाचवा. स्वामी समर्थाने त्यांच्याकडे पाहिले आणि फक्त एक वाक्य म्हटले, भक्त, श्रद्धा ठेव आणि प्रयत्न कर. काही दिवसांनी त्याच्या शेतात आणि व्यवसायात चमत्कारासारखा बदल झाला. शेवटी तो भक्त संपन्न आणि समाधानी झाला. ही कथा दाखवते की श्रद्धा आणि भक्तीची शक्ती किती मोठी असते. दुसरी कथा, आजारातून बरे होणे. एका भक्ताला गंभीर आजाराने त्रस्त केले. डॉक्टरांकडे अनेक उपचार करूनही त्याला बरे होणे शक्य नव्हते. त्याला सांगितलं गेले, अक्कलकोटला जा आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण कर. भक्ताने मनापासून प्रार्थना केली. स्वामी समर्थांच्या चरणी बसून नामस्मरण सुरू केले. काही काळानंतर त्याचे आजार हलके झाले आणि तो हळूहळू पूर्णपणे बरा झाला. या अनुभवामुळे त्याचा विश्वास अढळ झाला, स्वामी समर्थावर आणि त्यांच्या कृपेवर. तिसरी कथा, विश्वासाची परीक्षा. एक भक्त अत्यंत संकटात होता. त्याचा व्यवसाय बंद पडला आणि घरात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. त्याला वाटू लागले की स्वामी समर्थाने त्याला सोडून दिले, पण तरीही त्याने नामस्मरण सोडले नाही. तो म्हणाला, स्वामी, मी तुमच्या नावाचा आधार घेत राहीन, जरी काहीही घडले तरी. काही महिन्यांनी त्याला अचानक नवीन संधी मिळाली. व्यवसाय पुन्हा सुरू झाला आणि आधीपेक्षा अधिक यशस्वी झाला. त्यावेळी त्याला जाणवले, विश्वास आणि श्रद्धा कधीही खोटी जात नाही. ह्या कथा फक्त चमत्कार दर्शवण्यासाठी नाही, तर त्या श्रद्धा, धैर्य आणि भक्तीच्या शक्तीचे प्रतीक आहेत. स्वामी समर्थांचा भक्तासोबतचा सहवास, त्यांची शिकवण आणि भक्तांच्या जीवनावर झालेला परिणाम आजही अनेक भक्तांना प्रेरणा देतात.
या अद्भुत अनुभवातून आपण शिकतो की श्रद्धा ठेवा, धैर्याने संकटाचा सामना करा. भक्तीमुळे जीवनात चमत्कार घडू शकतात. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचा सहवास हे जीवन बदलणारे अनुभव देणारे होते. आज आपण अक्कलकोट आणि स्वामी समर्थांचा सहवास अनुभवला. आपण पाहिलं स्वामी समर्थांचा भक्तांसोबतचा अनुभव, त्यांचे उपदेश आणि भक्तांच्या जीवनावर त्याचा परिणाम. अक्कलकोट ही फक्त भौगोलिक जागा नाही, तर ती श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीची जागा आहे. आजच्या या प्रवासातून आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय शिकायला मिळालं तर श्रद्धा ठेवा, भक्तीचा मार्ग सोडू नका, संकटांना धैर्याने सामोरं जा. जितके भक्त स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतात तितके त्यांना शांती, विश्वास आणि जीवनाची दिशा मिळते. चला तर मग डोळे मिटून मन शांत करून स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ, माझ्या जीवनात कृपा करा, भीती दूर करा, धैर्य द्या आणि मार्गदर्शन करत राहा. मन शांत करा आणि फक्त नामाचा जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे ध्यान आणि प्रार्थना आपल्या मनाला शांती देईल, आपल्या जीवनात आध्यात्मिक उन्नती आणि विश्वासाची ज्योत पेटवेल. स्वामी समर्थांचे चरण हे भक्तांसाठी नेहमीच प्रकाशस्तंभ आहेत. जगातील कोणत्याही अडचणीत आपण त्यांच्या पाठीशी असतो. फक्त श्रद्धा आणि भक्ती ठेवायला हवी. आजच्या या प्रवासाचा संदेश असा की भक्ती आणि श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे. जीवनात संकट येतील, पण विश्वास ठेवल्यास आपण त्यावर विजय मिळवू शकतो. आजचा भाग इथेच थांबवते. या व्हिडिओमधील एखादा विचार जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत पोचवा. उद्याच्या भागात आपण श्री स्वामी समर्थांच्या आणखी एका प्रेरणादायी पैलूवर सविस्तर चर्चा करणार आहोत. स्वामींच्या चरणी प्रार्थना. आपण सर्वजण सद्बुद्धीने वागू, धैर्याने जीवन जगू आणि संकटातही आशा सोडू नका. जर ही माहिती आवडली असेल तर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला, शेअर करायला, कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.